थँक्यू वाला करा, थँक्यू वाला. तू पण मला सेम देवाची कॉपी वाटते. थँक्यू. नमस्कार, मी अमृता आकाश या आमच्या YouTube चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून जितके सामाजिक विषय मला तुमच्यासमोर मांडता येतील असाच माझा प्रयत्न असतो आणि हाच आज एक प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत मुरबाड जवळ असणाऱ्या या एका शाळेमध्ये, ज्या शाळेचं नाव आहे अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय आणि कार्यशाळा, जी मुरबाड मध्ये येते. शाळेचा आजूबाजूचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असा आहे. तर या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही वस्तू खाऊ घेऊन आलो होतो. त्या अगोदर आम्ही ही शाळा पाहतोय. चला तर मग या शाळेत काय काय ते पाहूयात. लवकरच दिवाळी येते आणि या दिवाळीसाठी या सगळ्या मुलांनी मिळून पणत्या रंगवल्या आहेत, उटणं बनवलं आहे, रांगोळीचे वेगवेगळे रंग देखील या मुलांनी साकारलेले आहेत. आणि आपल्याकडून छोटीशी मदत या मुलांना होईल या हेतूने खरं तर आजचा मी हा व्लॉग तयार केलाय. त्यामुळे हा व्लॉग पूर्ण पहा आणि यंदाची दिवाळी आपल्यामुळे कोणा दुसऱ्याची देखील गोड होईल याचा विचार करा. गोल्डन कलर आहे, गोल्डन कलर. तुला शिकायचंय? तुला पेंट करायचंय? ठीक आहे, बस इथे. तर दादाला विचार बरं, मला शिकवशील का तू? मला शिकवशील? जाता दादा जवळ जा. कोणता हातात पकडतो? काही विद्यार्थी ते रंगवतात आणि काही विद्यार्थी टिकले लावतात. ते टिकले लावणारी पोरं आहेत ना, त्यांना रंगवायला नाही जमत. टिकले छान लावतात, पण गम लावून दिले की टिकले बरोबर लावतात. टिकले लावणारे खूप पोरं आहेत, रंगवणारी खूप कमी पोरं आहेत. हाय फ्रेंड्स, दिवाळीमध्ये पणत्या या दादांकडून घ्या आणि तुमची दिवाळी यांच्यासोबत सेलिब्रेट करा. आमच्या घरात एक दुःखद प्रसंग घडल्यामुळे हा व्लॉग मी उशिरा पोस्ट करते. मात्र 12ही महिने तुम्ही या शाळेत जाऊ शकता, या विद्यार्थ्यांना भेटू शकता. एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 झाल्या. हा, ओल्ड मेमरीज विथ माय मॉम. गायला पण. आणि मला प्लेइंग क्रिकेट आणि क्रिकेटर माझा फेवरेट MS धोनी. मीच घेऊन जातो म्हणजे चालक तुला माहित नव्हतं मला आवडतं सचिन भाई. मग शेवटी क्रिकेट प्रेमी ना, डाय हार्ट फॅन ऑफ क्रिकेट. मला आवडतं अक्षय सचिन तेंडुलकर. चला तर मग आता पाहूयात या मुलांची शाळा. प्राथमिक जगण्यासाठी ज्या सुखसोयी आहेत त्या या विद्यार्थ्यांकडे आहेत, मात्र आणखीनही त्यांना मदतीची गरज आहे. हे विद्यार्थी आपलं जीवन कसं जगतायत ते पाहूयात. ही मुलांची झोपायची खोली आहे, जिथे मुलांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, जसं सर्वसामान्य माणूसला व्यक्तीला बेड लागतो, त्यानंतर स्वतःचं कपाट लागतं, स्वच्छता लागते, मच्छर पासून संरक्षणासाठी मच्छरच्या कॉइल्स लावले गेले आहेत, फॅन आहेत, उन्हाळ्यासाठी कूलर आहेत. सर्व सुविधा या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा वेगळा बेड, त्याचे पांघरून, बेडशीट आणि त्या सर्व गोष्टी ते स्वतः मेंटेन करतात.
थँक्यू वाला करा, थँक्यू वाला. हाय बोला. हॅलो. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं ही मुलं इथे मोठी होत आहेत. कशा पद्धतीनं त्यांचं राहणं खाणं आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. केवळ प्राथमिक शिक्षण नाही तर मुलांच्या खानपानाकडे देखील जातीनं लक्ष दिलं जातंय. पाहूयात यांचं स्वयंपाकघर. आपल्या किचन मध्ये सगळ्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना लागणारे गॅस, टोस्टर लागतो, टोस्टर आहे, फ्रीज आहे. कोणत्याही प्रकारचं भेसळ न केलेलं पीठ मुलांना खाऊ घालावं म्हणून आम्ही मशीन सुद्धा घेतलेली आहे. अच्छा. त्या मशीन मध्येच आपण पीठ दळतो, स्वतः शाळेमध्ये दळतो. ते पण विद्यार्थ्यांना शिकवलं जातं दळायचं. म्हणजे काही ना काही शिकवतो आम्ही. असं आपण अनेक वेळेला बघतो की एखाद्या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असतात त्यात कॉम्प्रोमाइज होतं की यांना काय कळतंय किंवा त्यांना काही खाऊ घातलं तरी या मुलांना काय कळणार आहे. पण हे तुमच्या इथे जेवढी स्वच्छता आहे त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये पण तुम्ही खूप चांगलं सांभाळलंय सगळं. आवडेल. नाश्त्याचे 15 प्रकार असतात. महिन्यातून एक नाश्ता 2दा ते 3 वेळाच येतो. इडली, डोसा. आज एक पिझ्झा सोडून विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे नाश्त्याचे प्रकार खाल्ले. अच्छा. आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना हे पण सांगूया जे आता आपला हा ब्लॉग बघतायत की या लहान मुलांना जर तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी काहीही रॉ मटेरियल म्हणजे किराणा जर भरून द्यायचा असेल तर तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर तीही तुम्ही सांगू शकता. आपण जेव्हा शाळेला भेट द्यायला आपल्याला वाटेल की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, आम्ही त्या अन्नदानम असे बोलतो, तर तेव्हा तुम्ही नाश्त्याचं मटेरियल देऊ शकता, अन्नधान्य देऊ शकता. किंवा आपण लांब राहत आहात, इथेपर्यंत पोहोचू शकत नाही, तर संस्थेला किंवा या शाळेच्या ज्या आई आम्ही सगळे म्हणतो संस्थापक प्रतिभा कृष्ण हिरक शेट्टी त्यांच्या बँक खात्यात त्यांना गुगल पे किंवा शाळेच्या खात्यामध्ये पैसे जमा करून सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता. आम्ही तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून कळवू आणि कार्यक्रम दाखवू शकतो की तुमचा. आपण बघतो की घरी न करता आपण या मुलांसोबत देखील ते सेलिब्रेट करू शकतो. तर इथे भरपूर जागा आहे. तर तुम्हाला कोणता कार्यक्रमही करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि आपल्या आनंदासोबत आपण इतर मुलांना देखील तो आनंद नक्कीच देऊ शकतो. मावशी इकडे आपण घरच्यांसाठी तर स्वयंपाक करतो, काम करतो, पण अशा मुलांसाठी पण या मुलांसाठी काहीतरी आपल्या हाताने बनवायचं आणि त्यांना द्यायचं. अच्छा. 14-15 पदार्थ असतात. अरे वा. तुमच्या हातचं काय आवडतं मुलांना जास्त? आपल्यामुळे आपण खूप छान गोष्टी खायला मिळतात. भरपूर गोष्टी बनवायला. ढोकळा आहे, समोसा आहे. ज्या विद्यार्थ्यांची सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिक्स कडे जे ट्रीटमेंट चालू आहे असे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांचे वेगवेगळ्या डब्यांमध्ये वेगवेगळी औषधं आहेत. त्यांना वेळेवर दिल्यामुळे ते स्टेबल राहतात. त्यानंतर प्राथमिक काही गोष्टी लागतात, सर्दी, ताप, खोकली, जुलाब वगैरे वगैरे, त्याचे हे पूर्ण औषधं आपण इथं ठेवलेली आहेत की त्या करून ते आपल्याला खूप धावपळ न होता विद्यार्थ्यांना लगेच आपल्याला फर्स्ट एड देता येईल, प्रथम उपचार आपल्याला देता येईल, आपण ठेवलेला आहे. सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारी ही संस्था यांच्या या कामाचं कौतुक देखील वेगवेगळे ट्रॉफी आणि मेडल्स देऊन करण्यात आलेत आणि त्यांच्या या शाळेमध्ये आजपर्यंत त्यांनी नेमकं काय काय कमावलंय त्याची ही पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला देखील या संस्थेला काही डोनेट करायचं असेल तर कांदे, बटाटे, लसूण, मसाले, किराण्याचे कोणतेही पदार्थ तुम्ही या ठिकाणी डोनेट करू शकता.
निसर्गरम्य अशा वातावरणात ही संपूर्ण शाळा आहे आणि खास मुलांना बसण्यासाठी इथे झोका आहे, सिसो आहे, घसरगुंडी आहे आणि मोठा असा ग्राउंड आहे. आणि इथे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यात अनेक विद्यार्थी हे क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेट खेळायला त्यांना आवडतं, तर याच मैदानात ते लोक क्रिकेट पण खेळतात. क्रिकेट खेळायला आवडतं, बरोबर? क्रिकेट बद्दल पण तुम्हाला खूप माहिती दिली. या ग्राउंड मध्ये तू खेळतोस का? खेळतो. आणि कसं वाटतं तुला इथे खेळून? मस्त मस्त वाटतं. आणि तुझ्या गार्डन बद्दल मला सांग ना काहीतरी. इथं 150 ट्रीज होते. इथं 150 ट्रीज होते. अच्छा. थँक्यू. थँक्यू. वेलकम. ये बाबू इथे. तर असा हा आमचा छोटासा विघ्नेश इथे येऊन त्यांनी प्रत्येकाशी मैत्री केली आणि आता त्यांना त्याच्या या छोट्या छोट्या हातांनी हा खाऊ देतोय. खर तर आपण प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून या लोकांना जरूर मदत करायला पण मला सेम देवाची कॉपी वाटली. तर आम्ही सोबत जे सामान आणलं होतं ते सामान आता या सगळ्या लोकांना आम्ही देतोय आणि तेवढाच एक या संस्थेला आमच्याकडून हातभार हाच आमचा एक उद्देश होता. तर आम्ही या संस्थेकडून एक यादी घेतली होती आणि त्याप्रमाणे हे सगळं सामान आम्ही त्यांना देतोय. तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार फुल नाही फुलाची पाकळी जे काही द्यायचंय ते तुम्ही अर्थात देऊ शकता आणि यांच्याशी संपर्क साधून इकडे व्हिजिटही करू शकता. मावळतीच्या सूर्यासोबत माझा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. या शाळेला नक्की भेट द्या. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.